SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी मराठी अक्षर भारती इयत्ता 10वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 4 उपास हा लेख घेऊन तुमच्यासाठी आले आहे। या लेखाचे लेखक आहेत पु ल देशपांडे। पेज नंबर 10 वरती हा लेसन आहे पहा। पु ल देशपांडे मराठी थोर साहित्यिक आहेत आणि ते विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत। यामध्ये देखील अतिशय विनोदी पद्धतीने लिहिलेला उपास हा लेख आहे। तुम्ही अतिशय स्टोरीसारखा हा लेख ऐका आणि समजून घ्या। मी खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला तो समजून सांगणार आहे। सुरुवातीला मी तुम्हाला सांगते की लेखामध्ये नेमकं काय दिलं आहे। उपास या धड्यामध्ये किंवा चॅप्टरमध्ये लेसनमध्ये नेमकं काय दिलं आहे पहा। एक सामान्य वर्गाचं कुटुंब असतं, म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब आहे, जे गरीबही नाही आणि श्रीमंतही नाही। आपल्यासारखं सामान्य वर्गाचं हे कुटुंब आहे। या कुटुंबामध्ये एक जाड व्यक्ती आहे आणि ही जाड व्यक्ती काय करते तर वजन कमी करण्याचा संकल्प करते। हा वजन कमी करण्याचा संकल्प केलेला जो असतो तो शेजारी पाजारी, कचेरीतले सहकारी, पत्नी सगळेजण त्या व्यक्तीला सल्ले द्यायला सुरुवात करतात वजन कमी करायचा संकल्प केल्यानंतर। आणि हा संकल्प पूर्ण न होता कसा हास्यास्पद ठरतो आणि त्या व्यक्तीची कशी फजिती होते याचं अतिशय मजेशीर आणि विनोदी असं चित्रण या पाठामध्ये लेखकांनी केलं आहे। लेखक कोण आहेत? पु ल देशपांडे आहेत। आता आपण पाठाला सुरुवात करूया। माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे। उगचच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य माझ्या कानांवर येऊ लागली। आता पहा, हा जो व्यक्ती आहे, आपण जो काल्पनिक व्यक्ती या ठिकाणी पु ल देशपांडेंनी लिहिला आहे, हा जो माणूस आहे तोच आपल्याला सांगत आहे की माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली। त्यांनी एक पर्सनल उपोषण म्हणजे उपास धरला वजन कमी करण्यासाठीचा, आणि चाळीमध्ये ही सगळीकडे बातमी पसरते। कारण चाळीमध्ये बघा छोटी छोटी घरं, जवळजवळ घरं असतात आणि लहान लहान रस्ते असतात। ती इतकी घरं छोटी छोटी आणि जवळजवळ असतात, चिटकून चिटकून घरं असतात, त्यामुळे एखादी बातमी फार पटकन पसरली जाते। अशा या चाळीमध्ये पटकन बातमी पसरली त्यांच्या उपासाची, आणि ही नाही ती भानगड आहे, उगच कशाला हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य त्यांच्या कानावर येऊ लागतात। म्हणजे पहा, चाळीतली लोक त्यांना असं म्हणतायत की नाही ती भानगड आहे, म्हणजे जे जमणार नाहीये ते उगचच हे ह्यांनी केलं आहे, उपास धरला आहे। हात दाखवून अवलक्षण आहे म्हणजे उगीचच स्वतःहून संकट ओढवून घेतलं आहे। पेललं नाही तेव्हा खाजगी झालं म्हणजे बघा की वजन कमी करता येत नाहीये, त्याच्यामुळे आता ते इतकं पर्सनल ठेवलंय की लोकांना कळू द्यायचं नाहीये। अशी सगळी वाक्य ह्या माणसाच्या कानावर, म्हणजे जे पंत आहेत या पंतांच्या कानावर, त्यांना पंत असं म्हणलं आहे या लेखामध्ये, त्या पंतांच्या कानावर येऊ लागली। आता पहा पुढे, पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो। 181 पौंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते। वजन कमी केले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली। झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काहीही वाटत नव्हते। आता या ठिकाणी असं सांगितलं आहे की ही वाक्य जेव्हा बाहेरून ऐकायला त्यांना यायची तेव्हा ती लोक काय करायची, त्यांच्यावर टीका करायची, म्हणजे त्यांच्याविषयी चांगलं बोलायची नाहीत। पण जरी चांगलं बोलली नाही तरीसुद्धा मी काही त्यांच्याकडे लक्ष देणार नव्हतो। 181 पौंड म्हणजे बघा 81 kg, 81 kg हे जे काही कार्ड होतं त्यांच्याकडे, त्या पंतांकडे, या कार्ड सतत त्यांच्या नजरेसमोर यायचं आणि त्यांना वाटायचं की वजन कमी झालं पाहिजे। हा विचार येऊन त्यांची झोपच उडाली होती। झोप कमी झाल्यानंतर देखील वजन उतरतं असं या विचार त्यांच्या डोक्यामध्ये यायचे आणि त्यांना असं वाटायचं की जाऊ देत, मला जरी झोप नाही आली तरी काही हरकत नाही, माझं वजन झोप न आल्याने सुद्धा उतरणार आहे असं त्यांना वाटायचं। आणि ते पूर्वीसारखे गाढ झोपायचे नाहीत, म्हणजे पूर्वीसारखं गाढ झोपत नाही असं ते म्हणायचे। पण तरीसुद्धा त्यांची जी धर्मपत्नी होते, धर्मपत्नी म्हणजे कोण? बायको, त्या बायकोचा मात्र त्यांच्यावर अजिबात विश्वास नव्हता। ती सतत म्हणायची की घोरत तर असता रात्रभर, आणि अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे ते आपल्याला सांगत आहेत की बायको असं म्हणते की तुम्ही रात्रभर घोरत असता, म्हणजे तुम्ही अतिशय गाढ झोपलेला असता,
तुम्हाला झोप येत नाही असं अजिबात नाही असं ती त्यांना सांगते. पुढे पहा, 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा. ते काय म्हणतायत, 2 महिन्यामध्ये मी 50 पौंड वजन कमी करून दाखवणार आहे अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. बघा, ते पंत असं सांगतायत की 2 महिन्यामध्ये 50 पौंड मी वजन कमी करून दाखवीन. 50 पौंड याचा अर्थ साधारण 22.5 kg एवढं वजन कमी करून दाखवीन असं ते म्हणतायत. आणि अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. त्यांनी इतकी कठोर अशी प्रतिज्ञा केली आणि ते काय करायला लागले बघा, एखादा संकल्प केल्यानंतर आपण त्यावरती सर्च करायला चालू करतो, काही गोष्टी पाहतो, पुस्तकं पाहतो किंवा काही गोष्टी पाहिल्यानंतर त्याच्यातलं ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतो. तसं त्यांनी देखील आहारशास्त्रावरचं म्हणजे डाएटवरचं पुस्तक पाहिलं आणि त्याच्यामध्ये ते सगळं वाचू लागले. पहा, प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. आता प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे काय, चरबीयुक्त म्हणजे फॅट्सवाले पदार्थ काय, याची त्यांना आस्था वाटू लागली. त्यांना कुतूहल वाटू लागलं की नेमकं कशामध्ये किती कॅलरीज असतात वगैरे हे त्यांना पाहायचं होतं. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनावारीने भेटू लागले. आता इथे पहा, असं दिलंय की मग त्यांच्यापुढे जे जेवणाचं ताट यायचं, या ताटामध्ये त्यांना अन्नपदार्थ दिसण्याच्या ऐवजी त्यांना त्या पदार्थातले कॅलरीजच दिसू लागायची. कारण काय झालं, ते डाएटवर म्हणजे त्यांना काय करायचं होतं, वजन कमी करायचं होतं. वजन कमी करणाऱ्या माणसाला ते पदार्थ न दिसता कॅलरीज दिसू लागतात की किती कॅलरीज आपण घेतोय, किती कॅलरीज घेतल्या पाहिजेत याचं कॅल्क्युलेशन त्यांच्या डोक्यामध्ये व्हायला चालू झालं. आणि आनंदाची गोष्ट अशी की ते मजेने असं बोलत आहेत की वजन उतरवण्याच्या या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनावारीने भेटू लागले. पहा, आता त्यांनी वजन कमी करण्याचा संकल्प जो केला होता, आपण एखादा संकल्प केला आणि हे पुढच्या व्यक्तीला जेव्हा कळतं तेव्हा ती व्यक्ती काय करते, आपल्याला खूप सारे फुकटचे सल्ले द्यायला चालू करते. त्यामुळे त्यांना देखील असे डझनावारीने, डझन म्हणजे किती, 12, या डझनमध्ये 12 असतात. 1 डझन केळी घेतली तर त्याच्यामध्ये किती येतात, डझन म्हणजे 12. तर असे त्यांना असं मजेने म्हणायचे की रोज मला इतकी लोक भेटू लागली आणि वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देऊ लागली, जसं की ते खूप मोठे पारंगत आहेत त्याच्यामध्ये, असं ते बोलत आहेत. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. सोकाजी त्रिलोकेकर हे चाळीतच आहेत आणि या चाळीतल्या लोकांनी काय सांगितलं त्यांना की त्यांना सांगता येते की तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नावसुद्धा काढू नकोस. सोकाजी त्रिलोकेकर त्यांना असं सांगतायत की तुला सांगतो मी पंत, पंत म्हणजे त्यांना म्हणतायत ते की बघा पंत, तुम्ही काय करा, बटाटा सोडा आणि बटाट्याचा नुसता सोडा नाही तर बटाट्याचं नावसुद्धा काढू नका. हो, म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका. आता पहा, हे जे पंत आहेत आणि त्यांच्या चाळीचं नाव काय दिलेलं आहे, बटाट्याची चाळ. तर जे सोकाजी त्रिलोकेकर आहे ते त्यांना सांगतात की तुम्ही चाळीला सुद्धा बटाट्याची चाळ असं म्हणू नका, बटाट्याचं नावसुद्धा काढू नका आणि खाण्यातूनही बटाटा पूर्णपणे सोडून द्या. वजन वाढेल आणि खी वजन वाढेल असं म्हणतात आणि ते सोकोजी त्रिलोकेकर हसत आहेत. आता पहा पुढे, जनोबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही. इस्माला म्हणजे माणसाला, जनोबा रेगे हा देखील एक माणूस आहे आणि तो काय म्हणतोय पहा, नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय, पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टी जोक काय मारतोस नेहमी. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. ते सांगतायत की प्रत्येकजण मला यायचं आणि सल्ले द्यायचं आणि त्यांनी आता बटाट्यापासून त्यांची जी वजन घटण्याची जी सुरुवात आहे ती बटाट्यापासून सुरुवात झालेली आहे हे ते सांगत आहेत. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. अजून एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहे लठ्ठ,
तुम्ही डाळ सोडा, काशीनाथ नाडकर्णी म्हणतात. आता इथे पहा, सोकाजी त्रिलोकेकर झाले, जनोबा रेगे झाले आणि तिसरे आलेले आहेत काशीनाथ नाडकर्णी. ते त्यांना सांगतात की अहो बटाट्याचं ठीक आहे, पण असं पंत आधी तुम्ही भात सोडा. भाताने थोडंच लठ्ठ व्हायला होतंय. त्यांच्या कोकणामध्ये लोक भात खात आहेत आणि कुठं आहेत लठ्ठ असं ते म्हणतायत. असं करा, भात नका सोडू, तुम्ही डाळ सोडा असं सांगतायत काशीनाथ नाडकर्णी. आता पुढे पहा, मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. बाबू काका, दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्वजणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. आता इथं पहा, तुम्हाला एकाखाली एक दिसते. कोणी म्हणते साखर सोडा, कोणी म्हणते मी सांगू का, मीठ सोडा, कोणी म्हणते लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 वजन घटलं नाही तर नाव बदलीन असं कोणीतरी सांगते. हेड क्लार्कच्या वाईफचं वजन घटलं. कोणी म्हणते तेल आणि तळलेले पदार्थ सोडा. बाबू काका सांगतायत दिवसात झोपणं सोडा. आणि कुणी सांगते खरं सांगू का, पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. पण पंतांनी काय केलं होतं, या सगळ्यांचं ऐकायचं, पण ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. तसं यांनी स्वतःच्या मनाचं करायचं ठरवलं होतं. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केलं. पंतांनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा आहार परिवर्तन म्हणजे आपण जे काही खातोय त्यामध्ये बदल करायला सुरुवात केली. खूप सगळेजण सल्ले देत आहेत. हे पहा, इथे आपल्याला दिसून आलं आहे. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात, म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. साखरेमध्ये जास्त कॅलरीज असतात हे पंतांना माहिती आहे, त्यामुळे त्यांनी पहिलं बिन साखरेचा चहा प्यायचा ह्याची सुरुवात केली. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. त्यांनी काय केलं, स्वतःची साखर बंद करायची होती, त्यामुळे अख्ख्या घरादाराची साखर त्यांनी बंद केली. आणि कुटुंबाची दिवाळी, आता दिवाळीला पहा, साखर तर पहिली लागते, सगळ्या गोष्टीला लागते, लाडूला लागते, करंजा, शंकरपाळ्या, याला सगळ्यांना साखरेशिवाय ह्या गोष्टी होऊच शकत नाही. आणि त्यामुळे यांच्या साखरेसाठी यांनी कुटुंबाला दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. म्हणजे घरात साखरच आणायची नाही असं पंतांनी कुटुंबाला सांगितलं. मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडाधोडाचं करायचं ते कर, एवढी सवलत ठेवली. म्हणजे पंतांनी काय केलं, घरातली जी छोटी मुलं होती ना त्यांना गोडाधोडाचं करायचं ते तेवढं कर, एवढी थोडीशी सवलत त्यांनी दिली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणं अवघड होतं, म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. आता बघा, बऱ्याच लोकांना भाताशिवाय जेवणच वाटत नाही, जेवल्याशिवाय. मग यांचंही तसंच होतं पहिल्या पंतांचं देखील. मग पंतांना काय झालं, भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते. वर्ज्य म्हणजे पूर्ण काढून टाकणं, जेवणातून भातच पूर्णपणे काढून टाकणं त्यांच्यासाठी खूप अवघड होतं. त्यामुळं त्यांनी काय केलं, पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार, हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय असते, निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. आता इथे पहा, नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. म्हणजे जेव्हा पंतांनी पालेभाजी जेव्हा उकडलेली नुसती खाल्ली, काही त्याच्यामध्ये खोबरं शेंगदाणे न टाकता, डाळ न टाकता, नुसती उकडलेली भाजी जेव्हा खाल्ली, डाळ टाकली असेल पण खोबरं शेंगदाणे न टाकता जेव्हा ही भाजी खाल्ली, तेल न टाकता, मीठ न टाकता भाजी खाल्ली, तेव्हा ही भाजी खाणं किती अवघड आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे ती म्हणतात की असं म्हणतात की ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. आता खाली पहा, पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिला दिवस त्यांचा व्यवस्थित गेला, सुरळीत गेला म्हणजे व्यवस्थित गेला. तो जो संकल्प केला होता डाएट करण्याचा, उपास करण्याचा किंवा उकडलेल्या भाज्या खाण्याचा, तो त्यांचा व्यवस्थित गेलेला आहे.
पण दुसऱ्या दिवशी मात्र व्रतभंगाचा प्रसंग आला. दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांनी जे काही हे व्रत केलं होतं उपासाचं, ते व्रत भंग कसं झालं म्हणजे मोडलं कसं गेलं त्याचा प्रसंग आलेला आहे. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीत माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. पहिल्या दिवशी काय झालं, निम्म्याहून जास्त लोक जी होती कचेरीतली, कचेरी म्हणजे ऑफिसमधल्या लोकांना त्यांच्या वजन घटवण्याची म्हणजे वजन कमी करण्याची वार्ता म्हणजे बातमी गेली होती. ऑफिसमधल्या लोकांपर्यंत त्यांच्या या वजन घटवण्याच्या बातमी त्यांच्यापर्यंत गेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. अण्णा नाडगौडा होते, त्यांना प्रमोशन मिळालं. ऑफिसमध्ये त्यांना प्रमोशन मिळाल्यामुळं त्यांनी काय केलं, पूर्ण सेक्शनला पार्टी दिली. कारण त्यांना प्रमोशन मिळालं होतं अण्णा नाडगौडांना. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचे असे ठरवून पदार्थ केले होते. ते असं म्हणतायत की कॅन्टीनचा जो आचारी होता त्या आचार्याने काय केलं होतं, जसं की माझ्या डाएटवरच सूड काढलाय म्हणजे अशा प्रकारचे पदार्थ बनवले होते. बरे, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती याचा अर्थ मोठ्या प्रमाणावर साखर मिठाईमध्ये घातली होती. मिठाई कमी, साखर जास्त, अशा प्रकारे कॅन्टीनच्या आचार्याने पदार्थ बनवले होते. घासाघासागणिक सहस्त्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. घासाघासागणिक मोठ्या सहस्त्रावधी म्हणजे हजारो कॅलरीज पोटामध्ये चालल्या होत्या आणि त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. आता आधीच पंत कशावर होते तर डाएटवर होते, उपासावर होते आणि एवढ्या साऱ्या कॅलरीज पोटात जात होत्या. त्याच्यामुळे हे गोड अन्न खाताना सुद्धा त्यांना गोड खाल्ल्यासारखं वाटत नव्हतं, म्हणजे ते गोडच लागत नव्हतं. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल वनस्पती म्हणजे काय, तेलातला, त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हदडून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली. या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. आता पहा, इथे त्यांनी सांगितलंय की चिवडा कशातला आहे, तेलातला आहे, वनस्पतीमधला म्हणजे तेलातला आहे. इतक्या सगळ्या कॅलरीज हदडून म्हणजे खाऊन, भरपूर खाऊन भज्यांशिवाय पार्टी कसली, म्हणजे भजी असले तरच पार्टी झाल्यासारखी वाटणार, असं भिकोबा मुसळे यांनी टोमणा मारला. म्हणजे त्यांनी एक मुद्दा काढला. भिकोबा मुसळेंना भजी खायची होती आणि या त्यांच्या टोमण्यामुळे नाडगौडांनी काय केलं, स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. आता नाडगौडा रिटायर होणार होते. इथे नाडगौडा रिटायर होणार नव्हते, प्रमोशन मिळालं होतं नाडगौडांना आणि एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून ते सुटले होते, त्यामुळे त्यांनी ही पार्टी दिली होती. आता इतक्या आनंदांनी नाडगौडांनी जी पार्टी दिली होती ती जेव्हा भिकोबा मुसळेंनी भज्यांची मागणी केली तेव्हा ती देखील नाडगौडांनी पूर्ण केली आणि भरपूर कॅलरीज पंतांच्या पोटात गेलेल्या दिसत आहेत. शेवटी मला राहावेना भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. आता इथे पहा, पंत काय म्हणतायत की शेवटी त्यांना राहावलं नाही भज्यांची प्लेट पाहिल्यानंतर आणि ही 6वी प्लेट उडवल्यावर म्हणजे खाल्ल्यावर 6वी प्लेट भज्याची पंतांनी खाल्ली आहे आणि ती खाल्ल्यानंतर अत्यंत केविलवाण्या स्वरामध्ये म्हणजे अतिशय वाईट वाटल्यानंतर असा स्वर असा छोटा होतो बघा, आपलं बोलणं असं अगदी लहान आवाजामध्ये होतं, असा केविलवाणा स्वर की वाईट वाटलेले खूप, तेव्हा ते त्या अतिशय छोट्या स्वरामध्ये म्हणतायत. त्यांना खूप लाजीरवाणं वाटले आणि या लाजीरवाण्या स्वरामध्ये ते सांगतायत मी डाएटवर आहे. आता हे सांगितल्यानंतर सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढलं. ते काय म्हणतायत पहा, अरे पंत, सगळेजण काय म्हणतायत, अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध. भिकोबा मुसळे म्हणाला,
मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले. एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्झरसाइज नाही केला. तुझी कुंभरासनी कुंभ लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे. आता पहा, इथे भिकोबा मुसळे काय म्हणतायत की अरे पंत, वजनाचा आणि खाण्याचा काय संबंध, काही संबंध नाही. मी बघ बरं 21 गुलाबजाम खाल्ले. 21 म्हणजे किती, 21 गुलाबजाम भिकोबा मुसळे यांनी खाल्लेत असं ते सांगत आहेत. आणि ते हेही सांगत आहेत की मी आयुष्यात एकदाही एक्झरसाइज केलेला नाही. पण बघ पंत, तुझी कुंभरास आहे. राशी असतात पहा, त्याच्यामध्ये पंतांची रास कुंभ आहे आणि कुंभ लग्न आहे. त्यामुळे तू नुसता वायू भक्षण केला. वायू म्हणजे काय, वारा. वारा जरी खाल्ला म्हणजे तोंड उघडून जरी वारा जरी असा पोटात घेतला तरी सुद्धा तू असाच जाड्या राहणार. कारण हे बघ, लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे का, असं भिकोबा मुसळे पंतांना समजावून सांगत आहेत. पण याच्यामध्ये पहा खाली, नॉनसेन्स जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. जगदाळे काय म्हणतायत, नॉनसेन्स म्हणजे मूर्ख आहेस का तू. रनिंग कर रोज, रोज जरा पळ. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा बरं का पंत. माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. आता इथे कु आणि डॉट दिलाय. कुमारी याचा अर्थ लग्न न झाल्यामुळे तिला कुमारी असं म्हणलंय. कुमारी कमलिनी केंकरे ती काय म्हणते की रनिंगपेक्षा दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला कुमारी कमलिनी यांनी दिलाय. आणि ती असं सांगते की माझ्या बहिणीचं वेट, सिस्टरचं वेट किती कमी झालं, उड्याच्या दोऱ्यांनी 40 पाऊंड कमी झालेलं आहे. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. आता इथे पहा किती मजेशीर किस्से त्यांनी दिले आहेत या लेखामध्ये. की म्हणजे पहा, इथे सगळ्यांच्या मते की सकाळी रनिंग करायची म्हणजे पळायचं आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या मारायच्या म्हणजे स्किपिंग करायचं असं ठरलं. आणि मी असे सगळ्यांनी सल्ले दिल्यानंतर देखील पंतांनी काय इथं केले पहा, 7व्या बशीमध्ये जी शेवटी भजी राहिलेली आहे ती सुद्धा पंत उचलतात. म्हणजे जे काही इथे चर्चा चालली आहे त्याचं पंतांना काहीच वाटत नाही. त्यांनी भजी उचलली आहे 7व्या बशीमधली. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. ते काय सांगतायत की कुटुंब जे आहे ते माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह कसा होता, अवर्णनीय म्हणजे वर्णन सुद्धा करता येणार नाही इतका छान असा उत्साह कुटुंबाचा होता. कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. पानात पडायला लागले म्हणजे ताटात पडायला लागले. खूप सारे चमत्कारिक पदार्थ म्हणजे वेगवेगळे रेसिपी करून बनवलेले पदार्थ त्यांच्या ताटामध्ये कुटुंब काय करायला लागलं, ताटात वाढायला लागलं. कसले चमत्कारिक पदार्थ होते हे तर पहा, एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. तिने म्हणजे कुणी, त्यांच्या बायकोने. पडवळ म्हणजे बघा सापासारखी अशी एक वाकडी तिकडी अशी पातळ अशी सापासारखी दिसणारी भाजी असते पहा, हिरवी हिरवी भाजीच्या दुकानामध्ये असते, त्याला पडवळ असं म्हणतात. आणि ते पडवळ उकडल्यानंतर ते त्यांच्या बायकोने त्यांना खायला घातलं. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा अशा सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. खुराक म्हणजे काय, रोज एखादी गोष्ट असते पहा, ती रोज नित्यक्रमाने रोज दिली जाते. म्हणजे एखादी जर बारीक मूल असेल तर त्याला रोज ड्रायफ्रूट्सचा खुराक आपण देतो, तशा प्रकारे यांनी घरातल्या बायकोने किंवा घरातल्यांनी त्यांना काय केलं, उकडून भाज्या देण्याचा खुराक चालू केला रोज. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकलपट्टी झाली. अशा पातळ पातळ भाज्या दिल्या. आणि कॉलीफ्लॉवर, कोबी हे कसे जाडजूड असे ज्या भाज्या आहेत यांची स्वयंपाकघरातून हकलपट्टी झाली. म्हणजे त्या भाज्या काही ते त्यांना खायला देत नव्हते. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. ते असं सांगतायत की सकाळी जो रोज चहा मी प्यायचो तो पहिल्यासारखा राहिला नाही, कारण बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी त्यांना कधीही कल्पना आली नव्हती. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढे सांग
असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. सुरुवातीला जेव्हा त्यांनी डाएटवर गेल्यानंतर घरातल्यांनी त्यांना सकाळी चहा द्यायला सुरुवात केली, पण त्यांना बिनसाखरेचा चहा असूनही कधीच कडू लागला नाही. आणि नंतर ते असं विचारतात की मग आता का कडू लागतो, असं घरातल्यांनी त्यांना सांगितल्यानंतर कुटुंबातली लोक काय म्हणतायत, हेच ते म्हटले ते काय उगीच, अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. बायको काय सांगतेय की तो बिनसाखरेचा चहा नव्हताच, मी जो तुम्हाला बिनसाखरेचा म्हणून दिला होता तो नव्हता, मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस. ते एकदम शॉकिंग झालेले आहेत. ते म्हणतात की अरे बापरे, बिनसाखरेचा नव्हता, मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून का सांगितलंस. अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू, काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. आता पहा ते घरातले काय सांगतायत की अहो थोडीशीच साखर राहिली होती आणि ती संपेपर्यंत म्हटलं घालू. आता त्यांच्या घरातली काल संपली साखर आणि आजपासून त्यांनी काय केलं, बिनसाखरेचा चहा चालू केला आहे पंतांना द्यायला. म्हणजे खलास, अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतंय माझं वजन. आता ते इतके ढासळतात, त्यांना वाटतं की आपण बिनसाखरेचा चहा पितोय कारण साखरेतून सगळ्यात जास्त कॅलरीज जातात. मग त्यांना असं वाटतं की बापरे, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटामध्ये, आता माझं वजन काही कमी होणार नाही. पण सांगितलं का नाहीस मला, ते असं म्हणत आहेत. आता त्या काय म्हणतायत, उगीच आरडाओरडा नका करू, वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी, आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःचं कमवून खातो म्हणावं, वाढलं तर वाढू दे वजन, मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावत ती उद्गारली. आता ती काय म्हणते, उगीच आरडाओरडा करू नका, वजनाचं काय आहे ते होईल हळूहळू, म्हणजे हळूहळू कमी होईल, आणि आपण काही कोणाच्या घरात जाऊन मागून काही खात नाहीये, आपण आपल्याच पैशांनी कमवून खातोय. जर वाढलं वजन तर वाढू द्यात. आणि हे कधी बोलते ती, मुलांना लाडू जेव्हा बशीत काढून ठेवत असते ना ती, तेव्हा ही सगळं ती बोलत आहे. म्हणजे त्यांच्या वजनाला नवे सुरुंग लावत ती उद्गारली असं ते म्हणत आहे. सुरुंग म्हणजे सगळा पूर्णपणे चुरा करून टाकला त्यांच्या संकल्पाचा, की संकल्प पूर्ण होऊ शकत नाही अशा प्रकारे त्यांना वाटायला लागलं. लाडू कशाला केलेत, साखर असेल त्यात, इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. तात्पर्य चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. आता इथे पहा, ते विचारतायत की लाडू कशाला केलेत, साखर असेल त्याच्यामध्ये. तर त्या काय म्हणतायत की साखरेशिवाय लाडू आमच्या अख्ख्या घरात कुणी केले नाहीत. म्हणजे बघा, चहा बिनसाखरेचा होता हे खरं, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडी शेवटची ठरली, कारण 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. आता पहा, दोरीवरच्या उड्या मारायला गेले त्यांनी काय केलं, प्रयत्न केला की आता स्किपिंग करायचं. हे स्किपिंग करताना पहिली उडी ही शेवटची उडी ठरते, कारण 8x10 म्हणजे इतकी छोटी खोली असते ना की त्याच्यामध्ये एखाद्याने दोरीवरच्या उड्या मारायला चालू केलं तर सगळ्या वस्तू घरातल्या खाली येतात, आणि त्यांचंही तसंच झालं. दिवाणखान्यातल्या सगळ्या घरातल्या वस्तू खाली आल्या आणि ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या आणि औषधांच्या बाटल्यासुद्धा खाली जमिनीवरून पडल्या. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. दुसऱ्यांदा स्किपिंगचा म्हणजे दोरीच्या उड्या मारण्याचा प्रयत्न केला आणि आचार्य बर्वे तिथून चालले होते, त्या बर्व्यांच्या गळ्यामध्येच दोरी पडते. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. बर्वे त्यांच्यावर आधीच पंतांवर खूप रागावलेले होते, आधीच त्यांच्या डोक्यामध्ये राग होता बर्व्यांच्या. आणि मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत. आता त्यांनी उपास करतो, बघा उपास करतो ही बातमी जेव्हा सगळीकडे पसरली तेव्हा सगळी आजूबाजूची लोक त्यांच्याकडे येऊन जातात, पंतांकडे. फक्त आचार्य बाबा बर्वे जे असतात ते शेजारी राहतात, पण ते येत नाहीत, कारण आधीच रागावलेले असतात ते त्यांच्यावर, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात ते ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या गोष्टी धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता
तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो, पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. आता ते काय सांगतायत बघा, की आचार्य बर्वे काय म्हणतायत, की तुम्ही हा जो काही उद्योग आहे ना, हा न शोभणारा उद्योग किंवा ही जी धिंगामस्ती आहे ती माझ्या गळ्यामध्ये पडली ही दोरी, मी तुम्हाला सोडतो, कारण काय झाले मी तुम्हाला क्षमा करतो, पण दुसरं कोणी असतं तर मी क्षमा केली नसती असं ते सांगतात. आणि पंत काय म्हणतात, की अहो हे मी मुद्दाम केलं नाही आचार्य, अहो मी वजन कमी करतोय, मी त्यामुळे दोरीच्या उड्या मारतोय. आता ते काय म्हणतात, बर्वे म्हणतात की काही उपयोग होणार नाही. पंत म्हणतात का का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी, त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. बर्वे त्यांना सांगतात की अहो काही तुमचा उपयोग होणार नाही, उड्या मारा नाही तर काही करा, कारण तुमच्या जिभेवर तुमचा ताबा नाही, कारण तुम्ही काहीही खाता, त्याच्यासाठी संयम हवा. तुम्हाला तुमची जीभ ताब्यात ठेवायला पाहिजे, तुम्हाला व्यवस्थित खायला पाहिजे आणि मनाची एकाग्रतासुद्धा तुमची हवी, कॉन्सन्ट्रेशन हवं, तेव्हा काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील असं बर्वे त्यांना सांगतायत. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहता ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू? अजिबात खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. आता ते काय सांगतायत, की अहो मी किती लाज सोडली आहे, मी बघा एवढं सगळं असून देखील उड्या मारायला देखील लाज सोडली, उड्यासुद्धा मी मारतोय. ते म्हणतात की आता असं करा, उड्या मारताय ना तर आता एक काम करा, पहिलं बोलणं सोडा. बोलणं सोडू ते असं म्हणतायत, नाही तुम्ही काय करा, बोलणं म्हणजे तोंडच पूर्ण बंद करा, तोंडाचा वापर कमी करा. म्हणजे तुम्ही खायला देखील तोंड कमी उघडायचं आणि बोलायला देखील. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. ते काय म्हणतायत बाबांना, की मला बोललंच पाहिजे. ते अतिशय छोट्या स्वरामध्ये छोट्या आवाजामध्ये ओरडतात. का पण एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे, मौन ही शक्ती आहे, मौन ही असं ते सांगतायत. त्यांना काय म्हणायचं आहे बाबांना, मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन म्हणजे काय, बोलायचं नाही, तोंडच उघडायचं नसतं. मौन म्हणजे शांत बसायचं, बोलायचं अजिबात नसतं. आणि ही न बोलण्याची जी शक्ती असते ती खूप मोठी असते. मग ते म्हणतात की एवढा संयम तुमच्यात नाही का, म्हणजे तुम्हाला सध्या तोंड बंद पण करता येणार नाही का? उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. बाबांनी काय केलं, मौनाचं महत्त्व म्हणजे न बोलण्याचं महत्त्व सांगताना, ती बडबड करताना त्यांनी 1 तास एका दोरीचं टोक हातात धरून बोलत होते. शेवटी त्यांचा वाक्यप्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला. आता ते काय म्हणतायत पंत, अहो मी टेलिफोन ऑपरेटर आहे. आता टेलिफोन ऑपरेटर म्हणजे काय करायचं असतं, फोनवर बोलायचं असतं. ही पूर्वीची कामं होती, दिवसभर फोनवर बोलायचं, त्याच्यासाठी तर तोंड उघडावंच लागणार. आणि मी जर तोंडच उघडायचं नाही असं मला तुम्ही सांगताय तर मी करणार काय? मग काय म्हणतायत बाबा, मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. ते काय करतात बाबा, काय करतात, अतिशय रागाने कटाक्ष म्हणजे नजर टाकतात पंतांवरती, रागाने पाहतात आणि ते गळ्यात पडलेली दोरी मी मगाशीच काय ह्यांच्या गळ्यातली दोरी अशी घट्ट आवळली नाही असं पंतांना वाटतं आणि या विचाराने पंतांना पश्चाताप होतो असं ते म्हणतायत. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, आता मात्र पंत काय झाले, चिडलेत आणि आता त्यांनी एक निश्चय केलाय की बास, आता एवढं सगळं बास झालं, यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास, म्हणजे वजन उतरेपर्यंत आता काय करायचं, उपास करायचा, म्हणजे काही खायचं प्यायचं नाही. मला मी काटकोळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. बघा एखादा संकल्प केल्यानंतर आपल्यासमोर डोळ्यापुढं ते दिसू लागतं की ते पूर्ण झाले, तसं पंतांना देखील स्वप्न पडू लागलं की ते अतिशय बारीक झालेत. काटकुळे म्हणजे काय, बारीक झालेत. भरल्या ताटावरून मी उठू लागलो, म्हणजे जेवणाच्या ताटावरनं, भरल्या ताटावरनं म्हणजे सगळं जेवायला वाढले आणि अशा ताटावरनं ते उठू लागले. बिन साखरेचा, बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील मी चहा पिऊ लागलो. आता ते असं आपल्याला सांगतायत की बिन साखरेचाच फक्त नाही किंवा बिन दुधाचा नाही,
पण चहा पावडर देखील न टाकता ते चहा पिऊ लागलो, म्हणजे गरम पाणीच पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. पंतांना माहीत होतं साखरेमध्ये खूप कॅलरीज आहेत, त्यामुळे साखर पाहिली की त्यांना भीती वाटायची. अंगाचा तिळपापड व्हायचा, म्हणजे त्यांना अगदी राग यायचा. केवळ फळांवर मी जगू लागलो, म्हणजे फक्त फळं खायला लागले पंत. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. लिंबू खूप गरजेचं असतं वजन कमी करताना, त्यामुळे त्यांना तो रस कसा वाटू लागला, अमृतासारखा, म्हणजे खूप फायद्याचा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. आता धारोष्ण दूध याचा अर्थ पहा, ज्या गाई म्हशी असतात जिथे दूध काढतात, दूध काढताना लगेच तुम्ही कोणतीही प्रक्रिया न करता लगेच तुमच्या हातात दूध दिलं जातं, त्याला म्हणतात की धारोष्ण. लगेच धार काढल्या काढल्या जे दूध असतं त्याला धारोष्ण दूध असं म्हणतात. आणि हे दुधासाठी ते काय करायला लागले, अंधेरीच्या गोठ्यात, म्हणजे जिथे गाई म्हशींचा गोठा असतो, जिथे गाई म्हशी ठेवलेल्या असतात त्या गोठ्यामध्ये ते जाऊ लागले. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व अक्साने केलेल्या तक्रारींमुळे थांबवाव्या लागल्या. दोरीवरच्या उड्या ह्या त्यांनी थांबवल्या, कारण खालच्या मजल्याचे जे लोक होते त्यांना त्रास व्हायचा, त्याच्यामुळे यांनी दोरीवरच्या उड्या मारायचे थांबवले. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोहोचलो होतो. 10 उड्या व्यवस्थित ते मारायचे. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. कचेरी म्हणजे त्यांचं ऑफिस सुटलं की गिरगाव हे त्यांचं गाव होतं आणि त्या रस्त्याने ते धावत येऊ लागले, म्हणजे पळत येऊ लागले. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. असा हेल्दी डाएट त्यांनी चांगला चालू केला. आहार, डाएट म्हणजे काय, आहार. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. 10-12 दिवस ते व्यवस्थित हे सगळं चालू त्यांनी ठेवलेलं आहे. माझ्यातला फरक मलाच कळत होता. मला मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. आता पहा, झाडाचं एखादं बी लावलं की आपण रोज बघतो की ते झाड किती वाढलंय आणि म्हणजे कसं व्यवस्थित ते रोप जे आहे ते वाढतंय, हे कसं आपल्याला बघावंसं वाटतं. तसं पंतांना सुद्धा रोज काट्यावर उभं राहून वजन करावंसं वाटायचं. पण मी ती इच्छा दाबून धरली, म्हणजे त्यांनी काट्यावर उभे राहिले नाही. वजन काटा जो असतो तो त्यांनी वजन काट्यावर ते उभे राहिलेच नाही, वजन पाहिलंच नाही. आणि बरोबर 1 महिन्यांनी मी वजन करणार होतो. बरोबर 1 महिन्यांनी वजन करायचं असं पंतांनी ठरवलं. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ तूप खाल्ल्यानंतर देखील वजन वाढतं असं बऱ्याच जणांना वाटतं, त्याच्यामुळे ह्यांनी देखील तुपाचा एकही थेंब पोटात घेतला नव्हता, फक्त दूध घेतलं होतं. आणि दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती, पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले. बघा, त्यांना रोज धारोष्ण म्हणजे धार काढल्या काढल्या जे दूध मिळतं ते मिळण्याची काही सोय नव्हती. पण जे डाएट होतं, व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा जो आहार होता, त्याचं व्रत म्हणजे डेली रुटीन त्यांनी चालू ठेवलं होतं. 15 भरात फक्त 2 वेळात साखर भात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला आणि खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरट वारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. आता 15 भरात म्हणजे काय, 15 दिवसामध्ये. ह्या 15 दिवसामध्ये ते असं सांगतात की 2 वेळाच फक्त मी साखर भात खाल्ला. पूर्वीची लोक साखर भात खायची, असा त्यांनी साखर भात खाल्ला. आणि सोकाजी त्रिलोकेकर होते, त्यांनी काय केलं, चोरून एकदा कोळंबी भात तेवढा चारला. म्हणजे यांनी गपचूप कोळंबी भात, प्रॉन्स राईस त्यांनी तो खाल्ला. आणि खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरट वारांनी एकदा नागपुरी वडाभात, नागपूरचा वडाभात प्रसिद्ध आहे, आणि त्यांनी तो वडाभात पाठवला होता, तो देखील यांनी पंतांनी खाल्ला. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. आता एवढ्या वेळा भात खाऊनही ते असं सांगतायत की एवढ्याच वेळा फक्त मी खाल्ला नाही, आणि एवढ्या दिवसात बघा मी फक्त भाताला स्पर्शसुद्धा केला नाही, फक्त एवढाच खाल्ला, एवढ्या 3 वेळाच खाल्ला असं ते सांगतात. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. आता यांनी काय केलं, शरीरातले चरबीयुक्त द्रव्य म्हणजे फॅट्स कमी केले. आणि एवढा सगळा निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींनी काय केलं, चाळीतल्या मंडळींना पण त्यांचा आदर वाटायला लागला.
आणि हे पंतांच्या लक्षात यायला लागलं. त्यांच्या सूक्ष्म म्हणजे अतिशय बारीक नजरेतून सुटत नव्हतं. लोक आपल्याकडे चांगल्या नजरेने पाहतायत असं पंतांच्या लक्षात येत होतं. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो हां अशी कबुली द्यायला सुरुवात केली. आता पहा, चाळीमध्ये जी लोक त्यांची काय करायची, थट्टा उडवायची, मजा करायची, त्या लोकांनी काय केलं, त्यांना सांगायला चालू केलं की पंत फरक दिसतोय हां अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची, म्हणजे मुठभर मांस वाढण्याची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. इथे खूप मजेशीर भाषेमध्ये इथे लिहिलं आहे बघा की जनोबा रेगे हे अतिशय कुचकट आहेत शेजारी, आणि हे शेजारीसुद्धा काय म्हणतात त्यांना की तुम्ही भलतेच रोडावलेत म्हणजे बारीक झालेत तुम्ही. आणि अशी त्यांनी सगळ्यांनी काय केली, प्रशंसा केली, कौतुक करतायत सगळेजण. आणि पंतांना असं वाटायचं की इतकं सारं कौतुक ऐकून अजून माझ्या अंगावर मुठभर मांस वाढायला नको. पण एवढ्या छोट्याशा, ते असंही सांगतात की एवढ्या छोट्याशा कौतुकाने मी काय लगेच चळण्यासारखं नव्हतो, म्हणजे हुरळून जाऊन लगेच माझ्या अंगावर काही मुठभर मांस वाढणार नव्हतं. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. आता इतका सारा मनोनिग्रह म्हणजे मनाचा निश्चय करून, असामान्य असा मनाचा निश्चय करून जिव्हा नियंत्रणावर, जिव्हा म्हणजे जीभ, टंग, या जिभेवर नियंत्रण ठेवून कमीत कमी आता 20 ते 25 पाऊंडांनी तरी त्यांचं वजन उतरलं पाहिजे असं त्यांना खात्री होती. आणि या खात्रीने त्यांनी काय केलं, ऑफिस समोर एक वजनाचं यंत्र होतं, वजन काटा होता, त्याच्यावर त्यांनी पाय ठेवला. आता बघा काही ठिकाणी 1 रुपया, 10 रुपये, 5 रुपये टाकून वजन केलं जातं. तर पूर्वीच्या काळी आणेली म्हणजे 4 आणे, 25 पैसे, 8 आणे जसे होते तशी आणेली होती. पूर्वीच्या काळचं हे चलन आहे, जसं आता 1 रुपया, 2 रुपये, 10 रुपये आहे तसं. आणि त्यांनी आणेली टाकून तिकीट काढलं आणि त्यांनी वजन काट्यावर पाय ठेवलेला आहे. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पाऊंड दाखवले होते. 1 महिन्यापूर्वी त्यांचे वजन बघा 181 पाऊंड म्हणजेच 81 kgच्या आसपास दाखवलं होतं. आणि 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन, आता ते असं सांगत आहेत की इथे त्यांनी असं सांगितलं आहे की इतका मी 1 महिन्याचा उपास केलाय, निराहार, कधी कधी आहार न घेता, काही सुद्धा न खाता पिता, शास्त्रीय पद्धतीने आहार, दोरीवरच्या उड्या, इतक्या सगळ्या साधना केल्यानंतर, साधना म्हणजे तपश्चर्याच केली त्यांनी, आणि आता तिकिटावर वजन, मिनिटभर माझा विश्वासच बसेना. ते असं सांगतात की मिनिटभर माझा विश्वासच बसत नव्हता. 192 पाऊंड आणि भविष्य होते आप बहुत समजदार और गंभीर हे. त्यांचा विश्वासच बसायला तयार नाही. 181 पाऊंड होते ते आता झालं 192 पाऊंड, म्हणजे पहिले होते 181 पाऊंड आणि आता झाले 192 पाऊंड, म्हणजे इतकं त्यांचं वजन आता वाढलं होतं. 10 पाऊंडनी वाढलेलं आहे पहा. आणि पूर्वीच्या काळचे जे हे वजन यंत्र होते त्याच्यानंतर ते भविष्यही सांगायचे, तसं त्यांनी त्या वजन यंत्राने भविष्य सांगितलं आहे. आप बहुत समजदार और गंभीर हे. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचं सोडून दिलं आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. आता इथे 2 अर्थांनी त्यांनी हे शेवटचं वाक्य बोललंय. छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. भलताच काटा म्हणजे एक तर वजन काटा आणि भलताच काटा याचा अर्थ बघा, आपण काटे असतात, गुलाबाच्या झाडांना कसे काटे असतात ते टोचतात, तशा त्या काट्यावरून चाललं जर आपण तर कसं टोचणार पायांना सुद्धा. म्हणून त्यांनी 2 अर्थांनी हा शब्द इथं वापरला आहे. आणि ते असं म्हणतात की मी
आता वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टीची चिंता करायचं सोडून दिलं. मी डाएटही सोडून दिलं, मी सगळं सोडून दिलं. मी या जन्मातही नाही आणि कुठल्याच जन्मामध्ये मी डाएट वगैरे काहीही करणार नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा जो लेख आहे तो बटाट्याची चाळ या पुस्तकातून घेतलेला हा उपास हा लेख आहे. आणि पहा, हा जो लेख आहे तो पु ल देशपांडेंनी अतिशय मजेशीर आणि विनोदी पद्धतीने आपल्याला सांगितलेला आहे. हा गोष्टीसारखाच ऐकायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे. माझे असे सगळे लेसन माझ्या चॅनलवरती आहेत. त्याचप्रमाणे 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे क्वेश्चन पेपर्स, अतिशय उपयोगी अशा गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याचशा गोष्टी चॅनलवरती आहेत आणि मी रोज टाकत राहणार आहे. जसजसे जमेल तसे टाकेल. ते सगळ्यात आधीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.